गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय चटपटीत स्नॅक्स। त्याच्यासाठी पाणी गरम केलेलं आहे आणि चिंच एका बाउलमध्ये लाल सुक्या मिरच्या आपण घेतल्यात। गरम पाणी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत, कारण आपल्याला हे भिजत घालायचं आहे कमीत कमी 15-20 मिनिट, जास्तीत जास्त तासभर घातलं तरी चालेल। तर मी हे अर्धा तास भिजत घालणार आहे। त्याच्यानंतर आपण कुकर लावून घेऊयात। तर कुकरला मी इथे अर्धा किलो बटाटे घालून घेते। आता हे बटाटे मोठे मोठे मी सालेसकट काप देऊन घेतलेत आणि 4 शिट्ट्या करून घेतल्यात आणि कुकर मी तसंच ठेवलेला आहे। जो बटाटा आहे तो आपल्याला भरपूर शिजलेला हवा आहे। तुम्हाला डाळिंब बघून लक्षात आलंच असेल, तर आज आपण बनवतोय कच्ची दाबेली। तर त्याच्यासाठी आपण काही मसाले घेतोय, कारण कच्चे दाबेलीचा मसाला आपण घरीच बनवतो। त्याच्यासाठी आपण घेतलेले आहे 2 चमचे धने, बडीशेप घेतलेले आहे 1.5 चमचा, शहाजिरा घेतलेला आहे अर्धा चमचा आणि बाकीचे खडे मसाले आपण घेतलेले आहे, दालचिनीचा तुकडा आणि मी इथे जे आपले फुटाण्याची डाळ असते ना ती घेतलेली आहे, कारण माझ्याकडे सुकं खोबरं नव्हतं। तर खडे मसाल्यांमध्ये स्टार फूल घेतलेला आहे, 2 हिरव्या वेलच्या, 1 तेजपत्ता घेतलेला आहे, मिऱ्या घेतल्या 7-8 आणि 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत, जावेत्री थोडीशी घेतलेली आहे आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे। मंद आचेवरती खडे मसाले मी पहिल्यांदा भाजून घेते। मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात, जसं की धने आणि जे खडे मसाले आहेत ते मी पहिल्यांदा भाजून घेतले आणि मग त्याच्यानंतर शहाजिरं, बडीशेप, जिरं हे सगळं भाजून घेऊयात। गॅस मी आता केलेला आहे बंद। याच्यामध्ये ॲक्च्युली लाल सुक्या मिरच्या मला घालायच्या होत्या, तर त्या मी नंतर घातलेल्या आहेत, तरी देखील त्या मस्त कडक झालेल्या आहेत भरपूर। आणि मी इथे फुटाण्याची डाळ वापरली, त्याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता। तर मी इथे जायफळ घेतलेलं आहे किसून आणि इथे 1 चमचाभर मी सुंठ पावडर वापरलेली आहे आणि काळं मीठ घातलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरू शकता। आता मी इथे चाट मसाला आणि आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता हे थंड झाले की आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे। तर मी देखील इथे थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे। आता हे थंड झालं आहे, तर मी त्याला बारीक करून घेणार आहे। पण बारीक करून घ्यायच्या अगोदर जे लाल मिरच्याचे तुकडे होते ते बारीक करून घेतले, म्हणजे पटापट बारीक होईल। आणि जे दालचिनीचा तुकडा होता, तर इथे मी 3 छोटे चमचे साखर घातलेली आहे याच्यामध्ये आणि जे आपलं सफेद मीठ असतं नेहमीच्या वापरातलं ते देखील थोडंसं घातले आपण। याच्यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे। तर याच्यामध्ये मी सफेद तीळ घालायची विसरलेली आहे, तर मी ते नंतर घातलेले आहेत। तर आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दुसरी आपली चटणी बनवून घेते, पीनट चटणी, लाल शेंगदाण्याची चटणी आपण करणार आहोत, जी या कच्ची दाबेलीसाठी खूप, त्यानेच कच्ची दाबेलीची चांगली टेस्ट वाढते। तर मी इथे भरपूर लसूण 7-8 पाकळ्या सालीसकट मिक्सरच्या भांड्या जे झाकण आहे वरचं त्याच्यामध्ये धुवून घेतले, साल मी काढलेली नाही म्हणून धुवून घेतल्यात पाकळ्या, 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7-8पेक्षा जास्त असतील 10-12। तर हे पहा इथे मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घातलेत आणि ज्या सुक्या मिरच्या आपण पहिल्यांदा भिजत घातल्या होत्या, चांगल्या 30-40 मिनिट भिजल्या आहेत, त्या देठ काढून घेतले, कारण देठासकट पाणी ओतलं होतं गरम पाणी त्याच्यामध्ये, आणि मीठ घालते। तर आता माझ्या लक्षात आलेलं इथे की जो आपण दाबेलीचा मसाला बनवला ना त्याच्यामध्ये तीळ घालायचे राहिले होते, तर तीळ घालून ते फिरवून घेतलं, बाजूला ठेवलं ते। आणि आता ही जी आपण लाल चटणी करतोय, तर त्याच्यामध्ये मी ते पहिल्यांदा पाणी न घालताच फिरवून घेतलं, नंतर थोडंसं पाणी घातलं आणि थोडासा शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घातला, तर मस्त बाइंडिंग आलं आहे चटणीला। आणि ही चटणी खूप छान लागते दाबेली सोबत, म्हणजे
पावाला लावली की. तर आता आपल्याला बनवायचे आहेत. मसाला आपला तयार झाला आहे, चटणी आपली तयार झालेली आहे. दाबेलीचा मसाला तुम्ही हवं तर रेडीमेड आणू शकता. तर आपण आता इथे मसाला शेंगदाणे तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी माझ्याकडे अगोदरच भाजलेले शेंगदाणे होते, त्याची टरफलं काढून घेतली. एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि जिरं घातलं आहे. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि जो आपला कच्चे दाबेलीचा मसाला होता तो 1 चमचाभर घातला आहे आणि चाट मसाला घातला अर्धा चमचा. आणि हे शेंगदाणे ज्याची साल काढून घेतली होती, काहींची तशीच आहे कारण ते गरम नव्हते. मी अगोदरच भाजून घेतलेले शेंगदाणे होते, त्यांना चांगलं खरपूस भाजून घेतलं, ते बाजूला ठेवलेत. मंद आचेवरती मस्त क्रंची खरपूस होतात. तर चला, दुसरी स्टीलची कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आणि जिरं घातलं आहे अर्धा चमचा. तर इथे आपण बनवतो आहे चिंचेची आंबट गोड चिंचेची चटणी. तर जो चिंच आपण भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये, तर त्याचा पल्प काढून घेतला, चिंचोके काढून घेतले, गाळून घेतलं ते मिश्रण. आणि आता इथे मी घातली थोडीशी लाल मिरची पावडर आणि जो आपला दाबेलीचा मसाला होता तो देखील थोडासा पाव चमचा घातला आहे. आणि ते गोळ वापरण्याऐवजी मी 5 चमचे साखर इथे घातलेली आहे, मीठ घातलं आहे चवीनुसार. आणि आता या चटणीला आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे. ही चटणी मी थोडीशी ओलसरच ठेवणार आहे, जेणेकरून पावाला ती पटकन लावता आपल्याला येईल. तर जे बटाटे आपण उकडून घेतले होते त्याचं झाकण मी एकदम कुकर थंड झाल्यानंतर काढलेलं आहे. तर मग जे बटाटे आहेत ते चांगले शिजले गेलेले आहेत, कारण आपल्याला जी भाजी बटाट्याची बनवायची आहे मिश्रण ते ओलसर हवं आहे. तर आता जी चटणी आपली चिंचेची शिजत होती ती चांगली शिजली, त्याच्यामध्ये मी बडीशोप घातली, अजून मिनिटभर शिजवली आणि आता बाजूला काढून घेतली. तर बटाट्याचं जे मिश्रण आपल्याला बनवायचं त्याच्यामध्ये कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट घातलं आहे आणि 3 चमचे दाबेली मसाला मी ते घातला आहे. आणि जो बटाटा आहे छान असा उकडलेला त्याला चांगला मॅश करून घेतला, गुठळ्या ठेवायच्या नाही, चांगला मॅश करायचा. आता मला इथे पाण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला जर बटाटा सुका असेल तर तुम्ही 2-3 चमचे इथे पाणी शिंपडू शकता, कारण ही भाजी आपल्याला ओलसर हवी आहे, हे बटाट्याचं मिश्रण ओलसर हवं आहे. तर बटाटे भरपूर शिजल्यामुळे ते चांगले ओलसर झालेत बऱ्यापैकी. मी गॅस केला आहे बंद आणि मसाल्यामध्ये चांगले बटाटा कोट करून घेतला. चला, बटाट्याचं मिश्रण झालेलं आहे, बाजूला ठेवते, ते थंड होते तोपर्यंत मी हे डाळिंब आहे ते सोलून घेते. तर डाळिंबाची वरची आणि खालची बाजू काढून घ्यायची आणि त्याच्या ज्या शिरा असतात ना त्याला अशी कट द्यायची सालीला आणि मस्त असं फुल डाळिंबाचं, म्हणजे डाळिंब मस्त झटपट सोललं जातं. तर एक कांदा मी बारीक कापून घेते दाबेलीसाठी आणि कोथिंबीर देखील कापून घेतली. आणि जी आपली पीनट चटणी आहे, पीनट रेड गार्लिक चटणी, तर ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतली. आणि आता जी बटाट्याची भाजी आहे मिश्रण ते मस्त सजवून घेतलं, त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे, कांदा, कोथिंबीर, शेव आणि जो दाबेलीचा मसाला होता तो देखील पुन्हा त्याच्यामध्ये घालून घेतला. आणि जे क्रंची आपले शेंगदाणे आहेत ते देखील थोडेसे घातलेत. तर पावाला मध्ये कट द्यायचा आणि आपल्याला त्याच्यावरती जी आपली चटणी आहे रेड कलरची ती लावून घेतली. एका बाजूला गोड चटणी देखील लावायची आणि जे बटाट्याचं मिश्रण आहे ते भरपूर घालायचं. आणि हवं तर अजून कोथिंबीर, कांदा, खरपूस भाजलेले मसाला, शेंगदाणे, शेव, चटणी असं तुम्ही लावू शकता. आणि मस्त अशी एक दाबेली मसाला घालून मी तयार केली आहे. आणि थोड्याशा बटरवरती छान अशी लोखंडाच्या तव्यावरती मंद आचेवरती मी तिला शेकून घेते. दुसरी देखील तयार केली आहे. आणि ही जी बारीक शेव आहे ती आतमध्ये देखील घालू शकता आणि सगळ्या पावाला साईडने देखील तुम्ही लावू शकता. पण खूप सारी साईडले लावलेली ज्यावेळेस आपण पाव गरम करतो, दाबेली गरम करतो, त्यावेळेस ती तव्यावरती खाली पडते, जितकी करपते. तर त्याच्यामुळे आतमध्ये घालायची आणि ज्यावेळेस दाबेली आपण सर्व करू त्यावेळेस ती दाबेलीवरती भुरभुरायची मस्त अशी. आणि वरून पुन्हा डाळिंबाचे दाणे आणि या छानशा चटणीसोबत
आणि चिंचेची चटणी देखील तुम्ही सर्व करू शकता. मस्त अशी आपली ही दाबेली तयार झालेली आहे. झटपट घरच्या घरी दाबेली मसाला बनवून आणि चिंचेची चटणी बनवून. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.